नमस्कार. मी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रदीप सामंत. काल आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे काल आणि आज 2 दिवस दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यावेळेला एका पत्रकार परिषदेमध्ये जी घटना घडली आहे ती भाषिक स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आणि भारतातील पत्रकारितेच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे असं आम्हाला वाटतं. आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तरेकडील लोकांची जी द्वेषभावना आहे, भाषिक द्वेषभावना आहे किंवा हिंदी व्यतिरिक्त भाषांविरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये जो द्वेष आहे त्याचं एक प्रत्यंतर आपल्याला आलेलं आहे. उदाहरण म्हणून आपण ही गोष्ट घेऊया. आणि सर्वप्रथम मराठी एकीकरण समितीकडून त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषद घेत असताना एका पत्रकाराने म्हणजे ते पत्रकार परिषद घेत असताना मराठीमध्ये बोलत होते, तेव्हा त्या पत्रकाराने असा प्रतिसाद दिलेला आहे की तुम्हाला मराठी बोलायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रात मुंबईत जाऊन बोला, इथे हिंदीत बोललं पाहिजे. विनंती करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि एखाद्यावरती दबाव टाकणं किंवा जबरदस्ती करणं हा द्वेष आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मराठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठी, आमच्या राज्याची राज्यभाषा मराठी. आमचा महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम सांगतो की जे कोणी राज्याच्या खजिन्यातून पगार घेतात, लाभ मिळवतात, त्यांनी जे कोणी आमचे सेवक आहेत राज्याचे, जे कोणी अधिकारी आहेत, ज्यांना या राज्याच्या लोकांच्या करातून, मराठी लोकांच्या करातून त्यांना त्यांचं मानधन मिळतं, पगार मिळतो, सेवा सुविधा, गाडी, बंगला, स्वीय सहाय्यक, ह्या ज्या सुविधा मिळत आहेत त्या प्रत्येकाने या राज्याची सेवा करत असताना, कारभार करत असताना 100% मराठीमध्ये संवादी होणं गरजेचं आहे. हा महाराष्ट्राच्या राज्यभाषा अधिनियमाचा भाग आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी तो पाळण्याचा तेव्हा प्रयत्न केला. आवश्यकता नाही की भारतातील सर्व लोकांना हिंदी भाषेत बोलणं आलं पाहिजे. जेव्हा आपल्या भारत हे एक संघराज्य आहे, आपण त्याला चुकून देश म्हणतो किंवा देश ही आपल्याकडे भावना आहे, विशेषतः मराठी लोकांमध्ये भावना आहे, पण भारत हे एक संघराज्य आहे. मी राज्यघटनेचा संदर्भ देऊन बोलतोय की भारत हे एक संघराज्य आहे, म्हणजे अनेक विविध संस्कृतीमधील एकता दर्शवते. विविध वेगवेगळ्या संस्कृतीच्या, भाषांच्या राज्यांमधलं एकत्र येऊन उभारलेलं हे असं एक राष्ट्र आहे. आपण त्याला संघराज्यच म्हणूया. आजही आपण जर केंद्र शासनाच्या किंवा संघराज्याच्या कुठल्याही कागदपत्रांवरती जर आपण पाहिलं तर भारतीय गणराज्य, भारतीय संघराज्य असाच उल्लेख भारताचा आहे. आणि असं हे युनिफॉर्मिटी आहे विविध डायव्हर्स अशा संस्कृतीमधलं, विविध प्रकारच्या, विविध संस्कृतीच्या, विविध भाषांच्या अशा लोकांनी एकत्र येऊन, त्या राज्याने एकत्र येऊन एक बनवलेलं संघराज्य, ही आपली संघराज्याची व्याख्या आहे. जेव्हा भारतामध्ये विविध राज्यांची स्थापना झाली तेव्हा प्रांतरचना आयोगाच्या शिफारशीनुसार भाषिक बहुसंख्याक लोकांची राज्य निर्माण झाली. म्हणजे गुजराती भाषिक बहुसंख्याक त्यांचं गुजरात, तेलुगू बहुसंख्याक म्हणून आंध्र, तामिळ बहुसंख्याक म्हणून तामिळनाडू, मल्याळम बहुसंख्याक म्हणून केरळ, कन्नड बहुसंख्याक म्हणून कर्नाटक, तसं मराठी बहुसंख्याक म्हणून आमच्या या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की एकभाषिक मराठी म्हणून आमचं महाराष्ट्र राज्य याची ओळख निर्माण झालेली आहे, ती आपण टिकवली पाहिजे, रुजवली पाहिजे, वाढवली पाहिजे. आणि जर ह्याच्या आड जर कोण येत असेल, ह्याच्या आडमध्ये जर तुमच्या उत्तरेकडील लोकांची जर द्वेषभावना येत असेल तर त्याचा नक्कीच आम्ही विरोध करू नव्हे, त्याचा आज आम्ही अगदी तीव्र शब्दात निषेध करत आहोत. त्याची सर्व पत्रकारांनी, राज्यकर्त्यांनी, विशेषतः उत्तरेकडील लोकांनी, हिंदी भाषिक जे आहेत, जे आपली हिंदी भाषा लादू इच्छितात इतर पूर्ण अख्ख्या देशावरती, भारतावरती, संघराज्यावरती, त्यांनी विशेष नोंद घ्या की जर तुमची वागणूक अशीच राहिली तर ह्याच्यामुळे भारत या संघराज्याची शकले उडतील,
प्रांतिक द्वेष भावना वाढीस लागेल आणि हे आम्हाला नको आहे, कारण आमच्या एवढं राष्ट्रवादी कोणीच नाहीये. मराठी लोकांनी जेवढं राष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे, राष्ट्राचा भार उचललेला आहे, इतिहासातही शालिवाहन काळामध्ये पण शकांचा पराभव करण्यापासून शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून आणि पानिपतच्या लढाईमध्ये अफगाणांचा त्याशी युद्ध करण्यापर्यंत जेव्हा जेव्हा परक्यांचं आक्रमण झालेलं भारतावर, तेव्हा ह्या मराठी भाषिक लोकांनीच आपल्या देशाचं, भारतवर्षाचं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणूनच नेहमी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो असा वाक्प्रचार आहे. याची काळजी घ्या. उगाच तुमच्या हिंदीचं लांगुल चलन किंवा हिंदीचं अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही. मी पुन्हा एकदा सर्वांना हे आग्रहाने सांगतोय. याच्या विरोधामध्ये कुठेतरी आम्हाला आंदोलन करावं लागेल, चळवळ करावी लागेल, विरोधाकरता रस्त्यावर उतरावं लागेल. असं घडू नये. आपल्या देशामध्ये आज तरी 22 अशा मुख्य प्रमुख भाषा आहेत. आणखीन बऱ्याच भाषा या राज्यभाषा म्हणून जाहीर व्हाव्यात अशी मागणी आहे आणि केंद्र शासन त्या कराव्यात. आपले जुने डायलेक्ट्स जे आहेत, ज्या भाषा आहेत, त्या टिकल्या पाहिजेत, कारण या भाषांमध्येच आपल्या देशाचा इतिहास, चांगलं ज्ञान, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं साहित्य या भाषांमध्येच आहे. हिंदी भाषेमध्ये नाही. हिंदी ही आताची नवखी भाषा आहे. आमची मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, उडिया, बंगाली या 2000-2500 वर्षाहूनही जुन्या अशा प्राचीन भाषा आहेत. आम्ही त्याला अभिजात भाषा असं म्हणतो. तुम्ही अभिजात दर्जा द्यावा म्हणून मागणी जरी असेल ना, तरी आम्हाला त्या भिकेमध्ये नको आहे. अभिजात भाषा आमची आहेच. त्याच्याकरता फक्त बजेट द्यायची तुमची केंद्राची इच्छा नाहीये, म्हणून हे राजकारण चाललेलं आहे. पण आमची अभिजात भाषा आहे आणि ह्याच्यावरती जर अतिक्रमण केलात, जसं आज केलं तुम्ही, तर मग त्याच्याकरता मग वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाईल. आमचे मुख्यमंत्री किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री, बंगालचे जरी मुख्यमंत्री, ते कुठेही गेले भारतामध्ये, तरी त्यांना पूर्ण अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या राज्यभाषेमध्ये संवाद साधावा. तुम्हाला येत नसेल तर ही तुमची गोची आहे. तुम्ही त्याच्याकरता भाषांतर करणारे तुमचे पत्रकार नेमा. तुमची हिंदी भाषा ही सर्वश्रेष्ठ, हा जर तुमचा गैरसमज आहे ना, ती अत्यंत नवखी भाषा आहे. तिला 100 वर्षाचा इतिहास नाहीये. आणि अशी भाषा तुम्ही इतर भाषांमध्ये लादताय केवळ तुमचं राजकारण करण्याकरता, उत्तरेचं राजकारण करण्याकरता. तुमच्या या हिंदीच्या अतिक्रमणामुळे उत्तरेकडील खूप जुन्या भाषा, ब्रज भाषा, भोजपुरी भाषा, अवधी भाषा, मैथिली भाषा, राजस्थानी भाषा, या भाषा संपुष्टात येत चाललेल्या आहेत. डोगरी भाषा आहे. आज मध्य प्रदेशची मूळ भाषा वेगळी होती, ती आज त्याचं पूर्ण हिंदीकरण तुम्ही केलंय. उत्तराखंडची भाषा वेगळी आहे, लडाखची भाषा वेगळी आहे. उत्तर पूर्व राज्य जी आहेत, अरुणाचल, त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीम, यांची भाषा वेगळी आहे. अगदी बिहारमधल्या, मैथिलीमधल्या किंवा मगधमधल्या लोकांनाही हिंदी भाषा येत नाही. माझ्याकडे अनेक माझे अशील आहेत, क्लायंट्स आहेत, जे माझ्याकडे येतात कोर्टाच्या कामाने. त्यांना हिंदी भाषा बोलता येत नाही. आता परवा पण माझ्याकडे एक स्त्री आली होती उत्तर प्रदेशातून. ती भोजपुरी बोलत होती. तिला माझी हिंदी समजत नव्हती. मी खूप प्रयत्न केला. माझी हिंदी थोडी कमजोर असेल, पण तिलाही हिंदी बोलता येत नव्हतं. शेवटी मला एका भोजपुरी इसमाला मध्यस्थी घालून तिच्याशी संवाद साधावा लागला. म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या स्थानिक लोकांना, ग्रामीण लोकांनाही हिंदी भाषा समजत नाही. याची नोंद घ्या. तुम्ही जे दाखवतात की हिंदी भाषिकांची संख्या किंवा हिंदी समजणाऱ्यांची संख्या 50% अधिक झाली भारतामध्ये, तर हा तुम्ही मुद्दाम चालवलेला, एक वेगळा राजकीय हेतूने चालवलेला तुमची ही अफवा आहे. वेळीच त्याला आवरा. तुमच्या बॉलिवूडचं कितीही प्रचंड प्रभाव जरी भारतावरती असला, तरी तो मुद्दाम घडवून आलेला प्रभाव आहे. मुद्दाम तुम्ही नकोता प्रोपगंडा, नकोता प्रचार करत आहेत. तसं नाहीये. भारतातील सर्व प्राचीन भाषा अधिक लोक बोलतात, त्यांना जास्त समजतात. दक्षिणेला तुमची हिंदी भाषा तर अजिबात समजत नाही, त्यांची इच्छाही नाहीये. आज उत्तरेतील बिहार, उत्तराखंड, उत्तरांचल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, काही अंशी पंजाब, ह्याच्यावरती तुम्ही प्रभाव टाकलात आणि आता हळूहळू तुम्ही महाराष्ट्राचा गेम करत आहात. हे करू नका.
आणि जर तुमचा जर आग्रह असेल की दिल्लीत गेल्यावरती आम्ही आमची भाषा बोलायची नाही, हिंदीमध्येच पत्रकार परिषद घ्यायची, तर मग मुंबईत आल्यावरती, महाराष्ट्रामध्ये आल्यावरती मग हिंदी अजिबात चालणार नाही. मग तिथे आम्ही तुम्हाला थांबवू की तुम्हाला हिंदी बोलायचं असेल तर दिल्लीत बोला, आमच्या महाराष्ट्रात नाही. असं जर केलं तर मग तुमच्या हिंदी पत्रकारांची कशी गोची होईल हे बघण्यासारखं असेल. विषय लक्षात येतोय ना? तुम्ही जर दिल्लीमध्ये मराठी भाषा अडवत असाल तर महाराष्ट्रामध्ये मग आम्ही हिंदी भाषा अडवू आणि मग त्याचे परिणाम जे होतील, मराठी म्हणून संघर्षामध्ये कधी मागे राहत नाही, हार मानत नाही, लढवय्या म्हणूनच त्याची प्रसिद्धी आहे. आणि दिल्लीच्या तख्तावरती कसं झेंडे फडकवायचे हे मराठी माणसापेक्षा अधिक कोणाला समजलेलं नाहीये. दिल्लीवरती अनेक वर्ष मराठ्यांनीच राज्य केलेलं आहे आणि आजही करू शकतो. आम्ही कितीही आमची सहनशक्ती जास्त असेल आणि सहानुभूतीपूर्वक आम्ही सर्व मान्य असा जरी आमचा विचार असेल, तरी जर आमच्यावरती अतिक्रमण झालं, आम्हाला तुम्ही गुलाम बनवायचा प्रयत्न केला तुमच्या भाषेचा, तर मग कुठेतरी आमची बंडखोर वृत्ती पुन्हा उसळून वरती येईल आणि आम्ही तुमच्या दिल्लीवरती राज्य करूच. हा महाराष्ट्र शब्द आहे तुम्हाला, तेव्हा तुमचे घोडे आहेत ना ते नाचवू नका जास्त. भाषिक वाद विवाद वाढवू नका. प्रांतिक विवाद निर्माण झाला तर ते आपल्या देशाच्या एकात्मतेला योग्य नसेल, याची नोंद घ्या. सर्व भाषांना योग्य दर्जा द्या, समान दर्जा द्या. घटनेने नव्हे तो दिलाच आहे. आज राज्यघटनेमध्ये 22 भारतातील भाषांना समान दर्जा आहे. सर्व भाषा समान आहेत. तुम्ही तुमची भाषा आमच्यावरती लादू नकात, एवढंच सांगतो. इतर भाषिकांना हे आव्हान आहे माझं, तुम्ही वेळी त्याचा विरोध करा, नाहीतर हे हिंदी भाषिक तुमची संस्कृती, तुमची भाषा, तुमचं साहित्य, तुमचा इतिहास संपवून टाकतील. काळजी घ्या, एवढंच सांगतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी.